बॅटिंग क्रीजवर स्ट्राईकला असेल बॅट्समन गुणेश, नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन रोशन आणि बॉलिंग मार्कवर सज्ज असेल बॉलर सुरेश पारदी. एक नावाजलेलं नाव आहे. यावेळेला लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. 1D डिक्लेअरच्या स्वरूपात पंचांचा इशारा येईल आणि घोषित स्वरूपात एक धाव वाढतीये. धावसंख्येचं खातं मात्र उघडलं जात आहे. दोन्ही संघ मी म्हटलं की या खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज आहे. इथल्या वातावरणामध्ये बॅटिंगचा कोणता मोड क्लिक करायचा हे मात्र दोन्ही संघातल्या फलंदाजांना माहीत आहे आणि या खेळपट्टीवर फलंदाजांना कसं नाचवायचं हे गोलंदाजांना माहीत आहे. यावेळेला फुल टॉस खेळण्याचा प्रयत्न. 1D नंतर मात्र पहिला झटका बसला जातोय गुणेशच्या रूपात आमनेपाडा संघाला. तो षटकार ग्राह्य धरला जाईल. त्याला बॉल लागून देखील जर कोणती कॅच झाली तर ती कॅचही ग्राह्य धरली जाईल आणि बॉल लागून ग्राउंडमध्ये पडला तर तुम्ही जितक्या रन धावाल त्या रनही काउंट केल्या जातील. त्यामुळे हा नियम आहे. कुठे प्रकारची तांत्रिक अडचण या स्पर्धेदरम्यान येणार नाही याची काळजी पुरेपूर. हवेला खोलवर टप्प्याचा चेंडू दिशेनं पुढावलेला आपल्याला पाहायला मिळतो. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. सुंदर सुरुवात झालेली आहे ती बॉलर सुरेश पारधी याच्या माध्यमातून. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. घोषित क्षेत्रात एक धाव मिळाली. एका धावेनं संघाचं खातं उघडलं गेलं. परंतु दुसऱ्या चेंडूवर आपल्याला मिड विकेटच्या दिशेने एक सुंदर झेल पाहायला मिळाला. असं म्हणतात की ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीपासून आक्रमक रूप जर धारण केलं मग ती फलंदाजी करताना असो अथवा गोलंदाजी करताना असो समोरच्या संघावर तुम्हाला प्रेशर क्रिएट करता आलं पाहिजे. दडपण टाकता आलं पाहिजे. या वेळेला सुंदर फटका सरळ दिशेनं पाहायला मिळेल. मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेझी क्रिकेट जिथं पाहायला मिळतं थोडासा विलंब लागला की मग मात्र फलंदाज चोरटी धाव घेण्यासाठी तत्पर असतो आणि त्याचा पुरेपूर प्रयत्न आपल्याला बॅट्समन महेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. रोशनच्या माध्यमातून या 2 धावा. संघाची धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 बाद 4 धावा. सुंदर सुरुवात आतापर्यंत सुरेशच्या माध्यमातून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. एक अलॉंग द कार्पेट आपल्याला फटका पाहायला मिळतोय. पुन्हा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. दुसऱ्या रनसाठी मात्र कॉल दिला जाईल आणि दोनही धावा यशस्वीरित्या पूर्ण. म्हणून म्हणतात की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जर जीवतोड मेहनत करत असेल तर त्याच्या मेहनतीला तुमच्या शर्तीच्या प्रयत्नांची साथ असावी लागते. ती म्हणजे खेळाडूंची. आणि थोडा जरी विलंब लागला तर मग ज्या एक्स्ट्रा रन्स येतात तुमच्या उशिरामुळं तुमच्या दिरंगाईमुळं जे एक बोनस रूपात धावा मिळत असतात त्याचा परिपाक हा आपल्याला सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळतो ज्यावेळी सामन्याचा निकाल आपल्या हाती येतो. या वेळेला टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर उसळी घेईल का एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला मिळेल का या प्रतीक्षेच्या झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन गुणेश माफ करा रोशन. परंतु चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला. निर्धाव चेंडू सरळ जाऊन स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर MD स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 1 बाद 6 धावा. यापुढील होणारा सामना मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध गावदेवी सापे. यापुढील होणारा सामना मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध गावदेवी सापे. दोन्ही संघांच्या संघनायकांनी हे पहिली इनिंग संपेपर्यंत आपण टॉस बॉक्स मध्ये हजर व्हायचं.
बॉलर आणि किपर, गोलंदाज आणि यष्टिरक्षक धरून 6 जण आतमध्ये असतील आणि उर्वरित 5 जण हे आपल्याला आउट ऑफ द 38 सर्कल पाहायला मिळतील. वळूयात मॅचकडे. पहिल्याच षटकामध्ये अप्रतिम कामगिरी आपल्याला सुरेश पारधीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक मर्यादित क्षेत्ररक्षकांचं षटक हाताळत असताना केवळ 6 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्यांचा एक भरवशाचा गुणेश नावाचा फलंदाज मात्र डगआउटमध्ये परतवताना देखील त्याला यश पाहायला मिळालं. बॉलिंग मार्कवर विशाल, चेंडू एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक मात्र त्याचा चपाई दाखवताना एक अप्रतिम थ्रो पंचांकडे केली जाते. अपील पंचांचं बोट आकाशात आणि बसेल हा दुसरा झटका. ती आपल्यास लाभली असे पाहुणे सुनीलजी भगत साहेब यांचा आपण सत्कार या ठिकाणी करत आहोत. मी विश्वपाल केने साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते उपस्थित पाहुणे सुनीलजी भगत साहेब यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. सुनीलजी भगत साहेब या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि मायेची शाल देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. त्यानंतर त्यांच्या समवेत विजयजी शेलार साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी विश्वपालजी केणे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. एक मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करणार आहोत. त्यानंतर नंदुशेठ भोईर यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी विश्वपालजी केणे साहेब यांना विनंती करतो त्यानंतर प्रेम साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत आणि सत्कार करणार आहोत. मी विश्वपालजी केने साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते साहेबांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. प्रेम साहेब, त्यानंतर सावतगावचे सुप्रसिद्ध उद्योगपती मिस्टर सुरेशजी पाटील साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होत आहे. मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सत्कार होत असताना विश्वपालजी केने साहेब यांच्या हस्ते. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. वत मॅचकडे एक जी उत्तम प्रकारे धुमाळसर सुरुवात झाली होती सुरेशच्या माध्यमातून. केवळ 6 धावा खर्च केला गेला, एक गडी बाद करण्यात त्याला यश आलं होतं. असं म्हणतात की तुमच्या कामगिरीमध्ये जर तुम्ही सातत्य ठेवलं तर मग मात्र यशापासून विजयापासून तुम्हाला दूर नेण्याची हिंमत नियतीत सुद्धा होत नाही. आणि तीच कामगिरी विशालच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, एक सुंदर फटका. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. अलॉंग दी कार्पेट आपल्याला हे फटके पाहायला मिळतात. पॉइंट आणि गलीच्या मधनं हा गॅप, सुंदर फटका. क्रिकेटचा एक प्रतिम आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. इनोव्हेशन्स जसे क्रिकेटमध्ये आले आणि टेनिस क्रिकेटला धुमाळसर जसं ग्लॅमर प्राप्त झालं तसं मग मात्र प्रत्येक जण या खेळामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे संघर्ष करताना आपल्याला पाहायला दिसून आला. यामध्ये इनोव्हेशन्सचे जे काही शॉट्स असतील, त्यानंतर क्रिकेटिंग शॉट्स असतील, टेक्निक असेल, या सगळ्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न हा ग्रामीण स्तरावरून देखील पाहायला मिळतो. बॅक ऑफ द हँड आपल्याला ही डिलिव्हरी पाहायला मिळाली. स्लोअरवर करण्याचा प्रयत्न होता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर
MD स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 3 बाद आणि 10 धावा. अप्रतिम सुरुवात श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाकडनं. तुम्हाला सर मगासपासून मी सांगत होतो की या मैदानावर हे दोनही संघ अनुभवी संघ आहेत. इथल्या वातावरणातला, हवामानाचा, खेळपट्टीचा, मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. आणि सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं की ते ड्यू फॅक्टर मोस्ट असतो या सीझनमध्ये, परंतु जरी वातावरण दमट नव्हतं तरी सकाळच्या सत्रामधली जी संत खेळपट्टी आहे त्याचाच अंदाज घेतला जांभूळपाडा संघाकडनं. संघनायकानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा आपल्या गोलंदाजांवर विश्वास का टाकला गेला, गोलंदाजांकडून या डावाची सुरुवात का केली गेली, या सगळ्या गोष्टींचं उत्तर आणि कर्णधारानं टाकलेला विश्वास सुरेश आणि विशाल यांच्या अप्रतिम स्पेलच्या बळावर तो सार्थ ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. भावेश यामध्ये सातत्य राखतोय का पाहूया या पहिल्या चेंडूवर. या वेळेला पुन्हा चेंज ऑफ द पेस आपल्याला पाहायला मिळतं. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेला, पडल्यानंतर हलकासा काटा बदलतोय, आतमध्ये येतोय, परंतु आतमध्ये येताना कमालीचा संत गतीचा चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेर खेळताना एक टेम्परामेंट ठेवावा लागतो, तुम्हाला टेक्निक आत्मसात करावी लागते आणि ती कुठेतरी कमी पडताना आपल्याला फलंदाजाकडून पाहायला मिळत आहे. चेंडू जाऊन स्थिरावलाय सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. प्रेक्षक असतील, आयोजक असतील, एक विनंती आहे की चालू मॅच मध्ये कुणी सामन्यादरम्यान आपण बाईक मैदानाच्या आत आणायच्या नाहीयेत. या वेळेला चेंज ऑफ द पेस रीड केला गेलाय, टायमिंग प्रॉपर नाही, चेंडू निघून गेलाय, क्षेत्ररक्षकाच्या हातात बसेल हा चौथा झटका. त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावान, त्यांचा इंद्रा पाटील चषक गाजतय आमने गावान. लॉंगन्स रिजन मध्ये एक सुंदर झेल पाहायला मिळाला. मी मगापासून म्हणत होतो की सुरेश आणि विशालनं जो एक पायंडा घालून दिला, आपल्या येणाऱ्या नवख्या गोलंदाजांमध्ये जे एक आत्मविश्वास घेण्यासाठी एक चिंगारी धडकून दिली होती, तिचा पुरेपूर वापर बॉलर भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला निर्धाव चेंडू, दुसऱ्या चेंडूवर गडी बाद आणि आता मात्र अवस्था झाली आहे ती MD स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाची 4 बाद आणि केवळ 10 धावा. परंतु जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं ना मित्रांनो, तिथून पुन्हा नव्यानं इतिहास घडवण्याची प्रबळ इच्छा, दुर्दम्य आत्मशक्ती, आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये असला की सगळं संपल्यासारखं वाटत असतानाही काहीतरी नाविन्यपूर्ण तुम्ही निर्माण करू शकता, परंतु विश्वास स्वतःवर असला पाहिजे. यावेळेला फुलटॉस बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. प्रतिम क्षेत्ररक्षण, उत्तम गोलंदाजी, सुरेख क्षेत्ररक्षण या दोघांच्याही बळावर या मॅच मध्ये जिवंत ठेवलंय स्वतःचं आव्हान, ते म्हणजे जांभूळपाडा संघानं. बसतोय परंतु या 5 बाद आणि 10 धावा, नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आपल्याला माहित असेल 1983चा वर्ल्ड कप, विषयावर तर आपण बोलणारच आहोत. परंतु सेमीफायनलची मॅच झिम्बाब्वे विरुद्ध सर्व लेजंड क्रिकेटर त्यावेळेस खेळत होते आणि 5 बाद 17 ही अवस्था होती आपल्या भारतीय संघाची. परंतु त्यावेळेला द लेजंड या संपूर्ण क्रिकेटला, भारतीय क्रिकेटला सोन्याचे दिवस आणण्यासाठी महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या कपिल पाजी सरांनी त्यावेळेला नाबाद 175 धावांची खेळी केली होती. आणि आमच्या पिढीचं धुमाळ दुर्दैव हे असं आहे की नेमकं त्याच मॅचच्या वेळेला बीबीसीचा स्ट्राईक चालू होता आणि त्याचं प्रेक्षेपण, ती मॅच या इतिहासामध्ये ना मीडियाकडे रेकॉर्डेड आहे ना कोणत्या प्रकारच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहे. संस्मरणीय खेळी असतात म्हणून म्हणतात ना. बोलूया आपण त्या मीडियाबद्दलही, वळूयात मॅचकडे. अखोड टप्प्याचा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर आहे, चेंडू पडल्यानंतर त्याला अपरकट करण्याचा प्रयत्न होता, पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंज ऑफ द पेस, संत गतीचे चेंडू नेहमी त्रासदायक ठरत असतात. ते आपण पाहिलं, कारण की ऑस्ट्रेलिया समोर पेसिंगचा मारा करत असणारा श्रीशांत ज्या वेळेला चेंज ऑफ द पेस संत गतीचे चेंडू टाकायला लागला त्यावेळेला मात्र मॅथ्यू हेडनला देखील बंबेरी खेळताना आपण पाहायला मिळालं. यावेळेला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. इतिहासाची पुनरावृत्ती होते की काय, सगळं संपल्यासारखं वाटत असताना आपला आत्मविश्वास प्रगट होतोय का काय. एका प्रतिम षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावले 16-16, एकावर 6, 16.
चेंडू होता डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये, त्याला मात्र आसमान दाखवलं गेलं आणि मगासपासून जी धावसंख्येला खीळ बसली होती ती मात्र आता कुठेतरी उघडताना आपल्याला पाहायला मिळेल का? जो एक नैराश्याचं वातावरण आपल्याला एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाच्या तंबूमध्ये पाहायला मिळत होतं, जो एक निरुत्साह पाहायला मिळत होता, तो निरुत्साह पुन्हा आशेची किरणं घेऊन येतोय की काय? या सगळ्या गोष्टी पल्लवित झाल्यात त्या एका षटकारामुळे. यावेळेला पुन्हा अप्रतिम फटकेबाजी बॅट्समन जहेदच्या माध्यमातून लॉंगांच्या डोकावरून चेंडू निघून जाईल सीमा पार, षटकार. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू गडी बाद, त्याच्यानंतर आपल्याला रनआउट पाहायला मिळाला, चौथा चेंडू डॉट पाहायला मिळाला. परंतु पाचव्या आणि सहाव्या म्हणजे शेवटच्या दोन चेंडूवर हवेचा खरपूस समाचार बॅट्समन जयेशच्या माध्यमातून घेण्यात आला आणि कुठेतरी मागे पडलेला एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघ आता मात्र फ्रंट फुटवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. हीच तर गंमत असते मित्रांनो, की सामन्याला केव्हा कधी कलाटणी मिळेल आणि सामन्यातला कोणता प्यादा संघातला कधी चालेल आणि समोरच्या संघाला नामोहरम करेल याचं भविष्य वर्तवणारा अजूनही भविष्यवेत्ता या क्रिकेटच्या इतिहासात जन्माला यायचा आहे आणि तो आला नाहीये. म्हणून प्रत्येक चेंडू निर्णायक असतो, प्रत्येक चेंडूवर क्रिकेटची उत्सुकता ताणलेली असते. यावेळेला पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये अलॉंग द कार्पेट हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. यापुढील होणारा सामना मकरंद स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध गावदेवी सापे. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि गावदेवी सापे या संघाच्या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की ही इनिंग संपायच्या आत आपण टॉस बॉक्स मध्ये प्रेझेंट राहणं हे अनिवार्य असेल. यावेळेला खूप टप्प्याचा चेंडू होता, पडल्यानंतर उसळी घेईल, बॅट आपल्याला करता येईल, मात्र चेंडू राहिलाय खाली आणि एक वेलकम बॅक म्हणता येईल विकीच्या माध्यमातून. कारण पहिलं षटक सुरेशनं हाताळलं, दुसरं षटक विशालनं हाताळलं, तिसरं काहीसं महागडं, कारण पहिले चारही डॉट बॉल होते परंतु शेवटच्या दोन चेंडूवर दोन षटकार पाहायला मिळाले. परंतु जी कामगिरी आतापर्यंत मला असं वाटतं श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडाच्या गोलंदाजांनी केली आहे ते सातत्य राखावं लागेल. यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र वनडी घोषित क्षेत्रात अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली 5 बाद 24 दोरावर 4 24 धावा. या पहिल्या डावातले अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि स्ट्राईकला असेल बॅट्समन जयेश, माफ करा धनंजय. यावेळेला सपोर्ट करण्याचा प्रयत्न होता. मी म्हटलं की मगाचपासून खेळपट्टी आपला रंग बदलताना पाहायला मिळते धुमाळ सर. कधी चेंडू एक्स्ट्रा बाउन्स घेतोय, कधी चेंडू यावेळेला खाली राहतोय, बॅट्समनच्या रडारमध्ये येत नाही, ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूवर खेळणं अजूनही फलंदाजाला आपल्या टेक्निकमध्ये तो शॉट बसवता येत नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा जांभूळपाडा संघाच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाला. बॅक टू बॅक आपल्याला पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला, लिडिंग एज मिळाली आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. सिंगलनं आता मात्र श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ आपल्यातला आत्मविश्वास दुणावताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि मोठे फटके येत नसल्यामुळे एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाच्या फलंदाजांवर एक जे नॅचरल प्रेशर क्रिएट होत आहे, एक दडपण आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या दडपणातून अजूनही उभारताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला नाही. या डावातला या षटकातला हा शेवटचा चेंडू बॉलिंग सज्ज असेल विकी. यावेळेला चेंज ऑफ द पेस, मात्र चेंडूला दाखवलाय आसमान, चेंडू निघून जाईल सीमा पार, षटकार.
षटका मागे राखावी लागणार आहे. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि गावदेवी सापे 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 32 धावा, त्या धावांचा यशस्वी पाठलाग होईल किंवा नाही, आणि होत असेल तर त्यातली रंगतदारता काय असेल, रोमहर्षकता काय असेल, या सगळ्यांचा आखोदेखा हाल आपण टेनिस क्रिकेट विश्वातील एक समालोचन क्षेत्रातील मोठं नाव आदरणीय सुभाषजी धुमाळसर यांच्या अमोघ अशा वाणीमधनं आपण या स्पर्धेला, या सामन्यातल्या पुढच्या इनिंगचा आस्वाद घेणार आहोत. परंतु तुर्तास वळूया टॉस बॉक्स मध्ये, जिथं माझ्यासोबत असतील मुठवळ संघ आणि आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं त्वरित. सापे संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे. मुठवळ संघ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी काकडे साहेबांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यावं आणि या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण आपल्या शुभ हस्ते पार पाडावा. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बघून घ्यायचा आहे. एक बाजू ही आरके आणि दुसरी बाजू स्वर्गीय इंद्राजी यांना समर्पित केलेली आहे. कॉल कोण देते ठरवूया. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ. या वेळेला आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल विन झालाय तो आई गावदेवी स्पोर्ट्स सापे पराभूत झाल्यानंतर स्वर्गीय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ संघ. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. मुठवळ संघ आपल्या स्पर्धेच्या नियमाप्रमाणे आपण नाणेफेकीचा कौल विन झालेला आहात. प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय संतोषजी काकडे साहेबांच्या शुभ हस्ते विनिंग कॅप्टनला जे आपण कोल्ड्रिंक देतो, मी मुठवळ संघाचा कर्णधार यांना विनंती आहे की आपण ते प्राइज आपण पहिल्यांदा स्वीकारायचं आहे. थँक्यू. यानंतर मी मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. मी अधिक वेळ घेणार नाही. मुठवळ संघ पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन की आपण नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहात. आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करणार. 4 षटकांचा सामना आहे, एक इनिंग आहे, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. अशा कोणत्या हुकमी एक्क्यांच्या जोरावर आपण समोरच्या संघाला कोणत्या काय माइंडसेटने उतरणार आहात की समोरच्या संघाला 4 षटकांमध्ये इतक्या टार्गेटपर्यंत आपण रोखलं तर आपण चेस करू शकतो? 30 ते 40 धावापर्यंत. 30 ते 40. ओके. यानंतर वळूया आपण आई गावदेवी स्पोर्ट्स सापे संघ. 4 षटकांमध्ये तुम्ही 40 धावांपर्यंत जरी मजल मारली तरी त्या सहज चेस करू हा एक यलगार केला गेलाय मकरंद स्पोर्ट्स मुठवळ या संघाकडनं. पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय आपल्या पथ्यावर आलाय. काय टार्गेट असेल की समोरच्या संघाला आपल्याला नामोहरम करता येईल? 50 म्हणजे 50, नियर बाय 50 किंवा 50+ जाण्याचा प्रयत्न असेल. दोन्ही संघाला मनपूर्वक शुभेच्छा. वळव्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील या इनिंगचा आखोदेखा हाल आपल्या अमोघ वाणीतून साकारण्यासाठी सज्ज असणाऱ्या टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय सुभाषजी धुमाळसर. चोवीस चेंडू आणि 32 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय तो श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा. ज्याप्रमाणे एक चमकदार कामगिरी आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली, तो फॉर्म कायम राखला जाईल का? फलंदाजांच्या माध्यमातून तुर्तास तरी पहिल्या 2 चेंडूवर आपल्याला सिंगल येताना पाहायला मिळतात विजय आणि सुरेश यांच्या माध्यमातून. आणि धावसंख्या धावफलकावर आहे 2. विजयासाठी अजूनही शिल्लक असतील 30 धावा.
सन्माननीय जनार्दनजी केणे साहेब यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. मान्यवरांचं या व्यवस्थापन समितीच्या वतीने शब्दसुमना निसर्ग स्वागत आणि मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. हकूट टप्प्याचा चेंडू यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र एक क्षेत्ररक्षणातली चपळाई तर आपल्याला पाहायला मिळते. लगातार 3 सिंगल येत आहेत. कुठेतरी धुमाळसर ज्याप्रमाणे श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडाचं एक जे प्लॅनिंग ज्या माइंडसेटने ते उतरले होते त्याला कुठेतरी ते अंजाम देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करायची नाहीये. 8ची सरासरी आपल्या आवाक्यात आहे आणि 8ची सरासरी जर आवाक्यात असेल आणि जर आपण मोठ्या फटके खेळण्याच्या नादात जर आपले महत्त्वाचे गडी गमावलेत तर मग ज्या प्रयत्नामध्ये एमडी स्पोर्ट्स आमनेपाडाचे गोलंदाज आहेत आपल्यावर प्रेशर टाकण्याचा, त्या प्रयत्नात जर ते यशस्वी झाले तर मग त्यांच्या आक्रमणाचा परतावा करताना आपली पडझड होईल आणि कुठेतरी दृष्टिक्षेपात असणारा विजय आपल्यापासून दूर जाईल आणि मग त्यावेळेला पश्चातापाची वेळ येईल. म्हणून कृती करण्याच्या अगोदर जर विचार केला तर मग नंतर पश्चाताप करता येत नाही. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे केले जाते. अपील आणि पंचांचं बोट आकाशात. ज्याचं म्हणणं जे आपण सांगत होतं त्यामध्ये यशस्वी ठरताना बसेल हा पहिला झटका. आत्ताच आगमन झालेले ग्रामपंचायत सदस्य आपणे परेश बार्शी साहेब यांचंही या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच रोशन सर. वळत मॅच कडे 4 चेंडू 1 गडी बाद 3 धाबा 32 धावांचं आहे आव्हान. आता मात्र आत्मविश्वास दुणावण्यासाठी ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळेल एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाच्या गोलंदाजांमध्ये. आता बॉडी लँग्वेज महत्वाची. असं म्हणतात की समोरच्या संघाला दबावाखाली जर झुकवायचं असेल तर तुमच्यातली देहबोली ज्याला आपण बॉडी लँग्वेज म्हणतो त्या देहबोलीमध्ये आत्मविश्वास का ठासून असला पाहिजे की बलाढ्य शत्रूला देखील तुमच्यावर चाल करताना 100 वेळा विचार करावा पाहिजे. आणि तोच विचार, तीच कर्तृत्व पद्धती, जी कार्यपद्धती आपण असं म्हणतो ती आपल्याला पाहायला मिळते यावेळेला आमनेपाडा संघ. मगापासून संत विचार करणारा संघ आता मात्र गेम प्लॅनिंग मध्ये एकमेकांशी विचार विनिमय करून या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी अगतिकतेने सज्ज झालाय. याला म्हणतात क्रिकेट. प्रत्येक चेंडूवर हा सामन्यातला विजय मी प्रस्थापित करू शकतो यासाठी दावेदारी करणारा संघ ईर्षेनं लढतो, त्यावेळेस त्याचा मनमुराद आनंद. या वेळेला मात्र मोठा प्राण करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग प्रॉपर झाला नाही. ऑफसाईडच्या दिशेनं मला असं वाटतं की मिड ऑफच्या रिझनमध्ये खेळण्याचा हा प्रयत्न होता, लॉंग ऑफ रिझनमध्ये. मात्र चेंडू दिशा बदलली गेली आणि अवघ्या एका धाबेवर मानावं लागेल समाधान. या एका धाबेनं श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. ती 1 बाद 4 धावा अजूनही विजयासाठी आवश्यक असतील. 19 चेंडू आणि 28 धावा. 19 चेंडूमध्ये 28 धावांचा वाण अजूनही शिल्लक असेल. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर अनिकेत. कर्णधारानं जो विश्वास दाखवलाय तो आतापर्यंत सार्थ ठरवला या पट्ट्यानं. या वेळेला मात्र बॅट्समन विजयच्या माध्यमातून चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. अप्रतिम षटकार धुमासर आपल्याला शेवटच्या चेंडूवर पाहायला मिळाला. पहिल्या 5 चेंडूवर हा गोलंदाज आपल्यावर हावी होतोय का? आपल्या संघाला बॅकफुटवर ढकलण्याचा इथं प्रयत्न होतोय का? ती मानसिकता आपल्या संघावर लागू केली जाते का? या सगळ्या प्रश्नांची सरबत्ती मनामध्ये चालू असताना विजयच्या बॅटमधनं आत्मविश्वासानं परिपूर्ण भारलेला एक षटकार पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये हम भी रक्त है दमखम हे मात्र या उत्तुंग फटक्यानं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे ती 1 बाद 10. समीकरण आता मात्र बदललं गेलंय. विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 22 धावा. बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बॉलर रोहन. बॅटिंग मार्कवर बॅट्समन अजय आणि नॉन स्ट्राईकला असेल विजय. अजय विजय ज्याप्रमाणे राईम जुळताना तशी जोडीची जर लय तालबद्धता जुळली तर मग मात्र समोरच्या संघाला या मॅच मध्ये परत येणं कठीण होईल.
म्हणून म्हणतात ना, प्रत्येक वेळेला चेंज खूप महत्वाचा असतो धुमाळ सर. कारण की असं म्हणतात, जर तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण होत नसतील तर तुमच्या कामाची पद्धत बदला, तुमची स्वप्न नाहीत. कारण झाड नेहमी आपली पानं बदलतात, त्याची मूळ बदलत नाहीत. आणि म्हणून प्रत्येक वेळेला तो एक प्रयत्न म्हणतो ना, प्रयत्नांची धन्यवाद पराकाष्ठा. सर. या ठिकाणी एम डी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाला त्यांचे सहकारी रामकृष्ण काकडे आणि त्यांची मंडळी हरिद्वार या ठिकाणाहून शुभेच्छा देत असताना त्यांचंही या स्पर्धेमध्ये आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ऑनलाईनच्या माध्यमाने त्यांनी या सामन्याचा आनंद घेत आहेत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. या वेळा मात्र अजयकडनं देखील मोठा प्रहार होतोय का? वेल जज कॅच, आणि हा दुसरा झटका बसेल श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला. करायला हवी होती, कारण की पहिल्या षटकामध्ये अनिकेत काहीसा महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. कारण की जर आपल्याला डिफेंड करण्यासाठी 31 धावा असतील आणि 800 पेक्षाही कमी सरासरी राखावी लागणार असेल आणि त्यातल्या त्यात मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 10 धावा जर खर्च झाल्या असतील तर निश्चितपणे तुम्हाला सर नेक्स्ट येणारा जो बॉलर आहे, नवीन येणारा गोलंदाज आहे, त्याला मात्र मग आपल्या प्लॅनिंगमध्ये आणखी चेंज करावा लागतो. यावेळेला बॅट्समन असेल हनुमान. ज्याप्रमाणे विजयच्या बॅटमधनं आपण षटकार पाहिला, तीच पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न देखील अजयनं करण्याचा प्रयत्न झाला, परंतु टायमिंग प्रॉपर झालं नाही आणि सुंदर झेल, एक त्याला म्हणतो वेल जज कॅच पाहायला मिळाला. आणि परिणाम स्वरूपी दुसरा झटका हा श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल रोहन. सुरुवात तर उत्तम झाली आहे, पाहूया अंजाम काय होतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर शॉट, यावेळेला लॉंग ऑन रिजन मध्ये, आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या होतीये 11. 1-1-11 एकावर एक 11 धावा. सिंगल डबलनं त्या रोखता आल्या पाहिजेत आणि त्या दोन सिंगल डबल मध्ये एक अंतर असलं पाहिजे तर तुम्हाला प्रेशर क्रिएट करता येईल. धावफलक जर हलता ठेवला आणि त्यांना अपेक्षित असणारी सरासरी त्यांच्या नियरबाय जरी जवळपास जरी तुम्ही त्यांना पोहोचवलं तर मग मात्र या मॅच मध्ये पुनरागमन करणं मला असं वाटतं कठीण वाटेल. परंतु असं म्हणतात की निकालाचं भवितव्य आता सांगणं कठीण आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू आणि शेवटची धाव पूर्ण होत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल जाहीर करणं ही सगळ्यात मोठी घोडचूक ठरते. या वेळेला फुल टॉस बॉल, त्याचा मात्र समाचार घेता आला नाही आणि निर्धाव असा चेंडू. 3 चेंडू, 1 गडी बाद आणि 1 धाव. अप्रतिम. जसं ऐकायला गोड वाटतं, या षटकाचं विश्लेषण प्रत्यक्षात मैदानावर देखील आपल्या संघाला आत्मविश्वास वाढवून देतोय. तुमच्याकडे असं म्हणतात की लो स्कोअर मॅचेस ऑलवेज फायटिंग होत असतात, त्यामध्ये एक ते बॅटल रंगलेलं आपल्याला पाहायला मिळतं. कारण या वेळेला अप्रतिम बॉलिंग, अचूक टप्पा, ज्याला भेदक मारा आपण म्हणतो, ऑफस्टिकच्या बाहेर वारंवार चेंडू ठेवला जातोय. बॅट्समनच्या रडारमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंडू टाकला जात नाहीये आणि परिणाम स्वरूपे या 4 चेंडूंमध्ये पूर्णपणे या खेळपट्टीवर आपली हुकूमत सिद्ध करताना गोलंदाज रोहन 1 गडी आणि अवघी 1 धाव. अप्रतिम बॉलिंग. अनेकेतनं 10 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचं दडपण आपल्या मनावर घेतलं नाही आणि समोरच्या फलंदाजांना मात्र रोखलंय. यावेळेला मात्र लो फुल टॉस, डीप मिड विकेटच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. दुसऱ्या धावेचा दिला जातोय कॉल, परंतु अचूक थ्रो आणि अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आमनेगावचे समाजसेवक आणि प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत दिनकरजी पाटील, त्यानंतर गुरुनाथजी केणे, तसेच सर्व ग्रामस्थ मंडळ आमने आणि सर्व आजी माजी सदस्य, सर्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. ही स्पर्धा आपलीच आहे आणि सर्वांनी या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला स्लो बॉल आपल्याला पाहायला मिळाला लॉंग द कार्पेट, लॉंग ऑन रिजन मध्ये. जमिनी लगत गेलेला चेंडू असेल, अवघ्या एका धावेवर मानावं लागेल समाधान.
आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 2 बाद 13 धावा. काय गोलंदाजी केली बॉलर रोहननं. मी मगाशी विश्लेषण करताना म्हटलं होतं की अनिकेतनं पहिल्या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये 8ची सरासरी आपल्याला डिफेंड करायची होती आणि तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्यानंतर आलेला रोहन कदाचित सांगत असेल कि हमारे नाम के चर्चे कम होंगे लेकिन हमने भी बहुत सारे बड़े कारनामे करके दिखाए हैं. आणि म्हणून पहिल्या 10 धावा खर्च केल्यानंतर जे पुनरागमन आवश्यक होतं संघाला ते अप्रतिम आपल्याला पाहायला मिळालं आणि केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्याचसोबत एक गडी बाद करण्यात देखील यश आलं. सलामीवीरांची जोडी मैदानातून त्यातला एक गडी आपल्याला गमवावा लागला. विजय अजूनही तग धरून आहे, ज्याच्या बॅटमध्ये एक उत्तुंग षटकार आपण पाहिला आणि त्याच्या साथीला मैदानावर हनुमान आहे. यावेळेला समीकरण बदललं गेलंय. 12 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 19 धावा 9.50च्या सरासरीनं या धावा म्हणजे 9.5च्या सरासरीनं या धावा मात्र आता वसूल कराव्या लागतील विजयाच्या दिशेने आगेकूच करताना. उपस्थित सर्व क्रिकेट रसिकांना सर्व प्रेक्षकांना एक नम्र विनंती आहे की आपण सगळ्यांनी उभं राहताना आणि या मॅचचा आनंद घेताना सोशल डिस्टन्सिंगचा वापर करा. कृपया सामाजिक अंतर पाळा आणि त्याचबरोबर विना मास्क कुणीही मैदानावर उपस्थित राहू नये, कारण की या संपूर्ण सामने आपल्याला लाईव्ह आहेत. यावर प्रशासनाची देखील करडी नजर आहे. त्यामुळे जर आपली एक चूक या संपूर्ण स्पर्धेला बंद होण्याचं मात्र कारण ठरू शकते. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की कुणीही विना मास्क या मैदानावर आपल्याला उपस्थित राहिलेला पाहायला मिळणार नाही. नियम समजा, विनंती समजा किंवा आदेश समजा, परंतु सगळ्यांना हात जोडून कृपया विनंती आहे की विदाऊट मास्क कुणीही मैदानावर येणार नाही आणि मैदानाच्या बाहेर देखील त्याचा कुणीही आस्वाद घेणार नाही. वयात मॅचकडे इथं बॉलिंग मार्क वर सज्ज असेल वैभव. यावेळेला बॅक ऑफ द हँडचा वापर केला गेला, मात्र टप्पा रीड केला गेलाय, स्पीड रीड केला गेलाय, चेंडू निघून गेला लॉंग ऑन रीजन म्हणून स्वर्गीय इंद्रदादांना श्रद्धांजली अर्पित करणारा हा उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. आणि खेळाडूंना विनंती असेल की आपण आपल्या गाड्या पार्किंग झोन मध्ये पार्क कराव्यात. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. अवेळेला मात्र चेंडू अनपेक्षितरित्या थोडीशी उसळी घेते, खेळाडूकडून होतीये चूक, क्षेत्ररक्षणामध्ये गलतान कामगिरी आणि मात्र या चुकीचा पुरेपूर फायदा मिळतील या एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली गेली. 21 धावा विजयासाठी 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. एका चांगल्या रंजक मोडवर ही मॅच आणून ठेवली होती बॉलर रोहननं, परंतु वैभवनं या 3ऱ्या षटकाची सुरुवात केली आणि पहिलाच चेंडू खराब टाकला गेला. त्याचा खरपूस समाचार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन विजय आतापर्यंत 2 षटकार या बॅट्समनच्या माध्यमातून पुन्हा एकदा बॅकहँडचा वापर केला गेला. चेंडू आहे स्लो वन, टायमिंग फसलाय, फटका चुकला, अटेम्प्ट देखील चुकलाय, बट सेकंड अटेम्प्ट मध्ये हा होईल झेल आणि बसेल 3रा झटका. वैयक्तिक 18 धावांची वादळी खेळी करून आणि श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाड्याच्या दृष्टिक्षेपात विजयाला आणून ठेवून यावेळेला विजय मात्र तंबूत माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम क्रिकेट. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, परंतु 3ऱ्या चेंडूवर समोरच्या वादळी खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला उत्तर देण्याचं सामर्थ्य मी बाळगतोय. याचं उत्तर, याचं प्रत्यय आणि याचं प्रत्यक्ष उदाहरण वैभवच्या गोलंदाजीमधनं आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी बॅकफुटवर जाईल का? समीकरण बदललं गेलंय. 9 चेंडू आणि 11 धावा. तुम्हाला सर पुढचे 3 चेंडू रोहन प्रमाणे जर हाताळले गेले आणि शेवटच्या षटकामध्ये दुहेरी धावसंख्या पाठलागासाठी जर हाती असली तर या मॅच मध्ये जे आता मनामध्ये जे काही इमले बांधले जात आहेत ते इमले उद्ध्वस्त होऊ शकतात. पाहूया या षटकातला 4था चेंडू बॉलिंग मार्कवर असेल वैभव. या वेळेला चेंज ऑफ द पेस. हा असतो आत्मविश्वास.
आपल्यावर आक्रमण करणाऱ्या बलाढ्य शत्रूला आपण उद्ध्वस्त करून टाकलं की समोरच्या सैन्याविरुद्ध लढण्याची एक उर्मी निर्माण होते, ईर्ष्या निर्माण होते आणि त्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर बलाढ्य शत्रूला मात देण्याची ताकद आम्ही बाळगतो, हे दाखवण्यासाठी आपले हात मात्र पुढे सरसावत असतात. अप्रतिम क्रिकेट. प्रत्येक चेंडू गणिक या मॅचवर आम्ही दावेदारी प्रस्थापित करू शकतो, हे दोनही बाजूने धुमाळसर चालू आहे. आणि ज्या वेळेला द्वंद्व रंगतं ना, युद्ध एकतर्फी असलं, प्रेम एकतर्फी असलं, नातं एकतर्फी असलं की त्याची मजा नसते. म्हणून म्हणतात की भांडणं असो यावेळेला स्वैर असा मारा, भांडणं असो, मैत्री असो, प्रेम असो किंवा क्रिकेट असो अथवा खेळ असो, आग दोन्ही बाजूनी लागली की मग मजा येते. यावेळेला हे बॅटल, हे द्वंद्व आपल्याला रंगताना पाहायला मिळत आहे. यावेळेला मात्र थोडीशी दिशा भरकटलेली पाहायला मिळाली. अतिरिक्त स्वरूपात एक धाव आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 2-22, 2/2, 22 धावा. यावेळेला मात्र वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात, थ्रो तर अचूक होता, बॉलरला मात्र कलेक्ट करता आला नाही. 0 धाव झाली असती, गडी बाद झाला असता. तिथे मात्र एक धाव आणि या एका धावेनं श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाची धावसंख्या धावफलकावर 2-3, 2/3, 23 धावा. आणि आता मात्र विजयासाठी आवश्यक असतील 7 चेंडू आणि 9 धावा. हा जो चेंडू पडेल या चेंडूवर या मॅच मध्ये कोण जिवंत राहू शकतो आणि 6व्या चेंडू पर्यंत, येणाऱ्या पुढच्या शेवटच्या चेंडू पर्यंत कोण संघर्ष करू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला प्राप्त होणार आहेत. 7 चेंडू 9 धावा. एक सुंदर पुनरागमन आपल्याला पाहायला मिळालं बॉलर वैभवच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर षटकार लगवल्यानंतर पुढच्या 4 चेंडूवर केवळ 3-4 धावा त्यानं खर्च केल्यात. अप्रतिम बॉलिंग. या वेळेला मात्र दिशा भरकटली गेली आहे. पंचांचे हात हवेत स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळतील. वाईटच्या रूपात आणखी एक बोनस धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या 2-4, 2/4, 24 धाबा. चेंडू गणिक समीकरण बदलताना अगदी काहीसं सोपं जवळ येताना 7 चेंडू आणि 8 धावांची गरज. यावेळेला अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात, थ्रो केली जाते बॅटिंग एंडला. ओके, 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 2-6, 2/6, 26 धावा. समीकरण बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. या संपूर्ण डावाचं जर विश्लेषण आपण पाहिलं, अनिकेतनं पहिलं षटक हाताळलं, 10 धावा खर्च केल्या गेल्या, परंतु त्यानंतर दुसरं षटक हाताळलं ते मात्र रोहननं. आणि रोहननं जे कमबॅक केला होता, एमडी स्पोर्ट्स अमनेपाडा संघाच्या गोलंदाजांमध्ये आत्मविश्वास भरण्याचं काम रोहनच्या माध्यमातून झालं. केवळ 3 धावा खर्च केल्या गेल्या, गडी बाद करण्यात त्याला यश आलं. परंतु त्यानंतर वैभव बॉलिंगला आला. पहिल्या चेंडूवर विजयच्या बॅटमधनं एक अप्रतिम षटकार खेचला गेला. सेकंड बॉलवर आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्या. परंतु तिसऱ्या चेंडूनंतर वैभवनं पुनरागमन केलं, कमबॅक केला. संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये जिवंत आहोत याचा विश्वास त्यानं दर्शवला आणि गडी बाद केला तोही विजय. 18 धावांची खेळी, ज्याच्या बॅटमध्ये 2 षटकार आपण पाहायला मिळत होते. विजयच्या परतण्यानंतर, माघारी जाण्यानंतर कुठेतरी अमनेपाडा संघाला हे मात्र हा विश्वास जागृत झाला होता की या मॅचमध्ये आता मोठे फटके येणार नाहीत, या मॅचवर आपण अगदी सहजरित्या आपलं वर्चस्व गाजवू शकतो. परंतु ते मनसुबे कुठेतरी उधळताना पाहायला मिळाले. समीकरण बदललं गेलं, कारण वैभवच्या या षटकामध्ये जरी विजयला माघारी धाडण्यामध्ये त्याला यश आलं असेल धुमाळ सर, तरी देखील 2 बोनस रन गेल्यात, म्हणजे 2 अतिरिक्त धावा. म्हणून म्हणतात ना, एक चूक किती महाग ठरू शकते, हा सामन्याचा निकाल हाती आल्यावर आपल्याला त्याची जाणीव कळते. आणि त्यामध्ये वैभवसाठी अत्यंत वाईट गोष्ट अशी आहे की पहिल्या इनिंगमध्ये जांभूळपाडा संघानं एकही वाईट टाकला नव्हता आणि या वेळेला श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा विरुद्ध गोलंदाजी करताना अमनेपाडा संघाकडून फक्त वैभवनं अतिरिक्त स्वरूपात या धावा दिल्यात. म्हणजे आजच्या दिवसातले 2ही वाईट बॉल हे वैभवच्याच बॉलिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल जयेश. 6 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता, वेगावर स्वार होऊन स्विंगचा आणि स्पिनचा दोन्हींचंही मिश्रण करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतोय. मात्र अतिरिक्त स्वरूपात, मी म्हटलं आता आपण वाईटचा उच्चार करत होतो आणि जयेशने ठरलं की वैभवला एकट्याला पाडता कामा नये, दोस्त है अपना, हम भी उसके साथ चले जाएंगे. आणि अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव. समीकरण बदललं गेलं. 6 चेंडू 5 धावा.
या वेळेला एक अप्रतिम बॉलिंग, मात्र लाईन झाली मिस. पंचांचा पुन्हा अतिरिक्तचा एक इशारा आणि वाईटच्या स्वरूपात संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 28 2/8 28 धावा आणि विजयासाठी आवश्यक असतील 6 चेंडू आणि 4 धावा. वैभवनं 2 वाईट 2 धावा, माफ करा, हे एकूण 2 धावा असतील. डिक्लेअर 1 डे एकूण 2 धावा असतील. समीकरण बदललं जाईल 6 चेंडू आणि 3 धावा. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु एका धावेपासून मात्र फलंदाजांना कोणीही रोखू शकणार नाही. समीकरण आणखी सोपं होताना 5 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक असतील त्या 2 धावा. 5 चेंडू आणि 2 धावा. मी म्हटलं ना की जे या वाईटच्या 2 रन म्हणजे या 3 रन आणि मग अगोदरच्या षटकातल्या 2 5 धावा जर वाचल्या असत्या तर आताही समीकरण 7च्या पलीकडचं असतं. या वेळेला वेगवान चेंडू, वेगावर स्वार केला जातोय, स्पीडनं पेसनं बीट केलं जात आहे ते मात्र बॅट्समनला आणि धावसंख्या स्थिरावलेली. समीकरण बदललं जाईल 4 चेंडू 2 धावा. सर मगाशी आपण म्हणत होतो की ज्या वेळेला लो स्कोअर मॅचेस असतात ते बॅटल आणखी टफ होताना आपल्याला पाहायला मिळतं, कारण असं म्हणतात की गमवायला काहीही नसलं की एकतर माणूस आशा सोडून देतो आणि निराशेकडे वळतो, आणि गमवायला माणसाकडे थोडंसं असलं की मग माणूस जिद्दीनं पेटून उठतो ते थोडंसं वाचवण्यासाठी. एका धाब्यावर म्हणावं लागेल समाधान. संघाची धावसंख्या झालेली आहे, स्कोर इज इक्वल नाव 3/131 3/1 31. समीकरण आहे 3 चेंडू 1 धावा. चेसिंग कंपल्सरी म्हणजेच पाठलाग अनिवार्य हा नियम असल्यामुळे बॅट्समनला अजूनही रोखण्याची संधी गोलंदाजाकडे आहेत, आणि अशा अनेक मॅचेस आपण क्रिकेटच्या इतिहासात पाहिल्यात की 3 चेंडू 1 रन काढता आली नाही. यावेळेला कोणत्या प्रकारची जोखीम नाही, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. यावेळेला रन झाली आहे कंप्लीट. हा असेल एक विजयी धाव आणि या दिवसातली, या स्पर्धेतला, क्रिकेटच्या या रणसंग्रामातला पहिला विजय साकार केला जातोय. श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघानं आपल्या अप्रतिम गोलंदाजी आणि तितक्यात सुरेख फलंदाजीच्या बळावर.